Download the ZEE5 app now. झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली। अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली। एक वेगळं कथानक असलेली ही मालिका सुपरहिट ठरली। या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांची मुख्य भूमिका होती। याच सोबत खलनायिका साकारली ते अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी। तर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। येत्या 21 डिसेंबर 2024 ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे। तर आता शूट संपून या मालिकेचा सेट रिकामा केला जातोय। याचा व्हिडिओ दिग्दर्शक जयंत पवार यांनी शेअर केलाय। तर मालिकेतील कलाकार तितिक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे यांनी भावुक होत या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत। मालिकेत आता सगळेच शतग्रीवचा अंत करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि असाच मालिकेचा शेवट सुद्धा होणार आहे। गेली 2 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। आता शेवटच्या अध्यायात कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर रात्री 10:30 वाजता आपल्याला मालिकेचा शेवटचा अध्याय पाहता येणार आहे। शतग्रीवाचा अंत करून नेत्रा आता तिचं ध्येय पूर्ण करणार आहे, पण यासाठी तिला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागेल हे येत्या काही भागातच आपल्याला कळेल। 21 डिसेंबर 2024 ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर सोमवार 23 डिसेंबर 2024 पासून लक्ष्मी निवास ही नवी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय। या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांची मुख्य भूमिका आहे। याच सोबत अक्षया देवधर, मीनाक्षी राठोड, दिव्या सुभाष, निखिल राजशिर्के हे कलाकार सुद्धा झळकणार आहेत। तुम्ही 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज। Download the ZEE5 app now.